नमस्कार मित्रांनो, EVS दस्तक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि तुमच्या थेट भविष्याशी जोडलेल्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झाले आहेत, पण ज्यांच्या शाळा किंवा तुकड्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आल्या आहेत, त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि तातडीची अपडेट समोर आली आहे. नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी अशा सर्व पात्र कर्मचाऱ्यांची माहिती अत्यंत तातडीने मागवलेली आहे. काय आहे हा नवा आदेश? यामुळे जुनी पेन्शन खरोखरच लागू होणार का? आणि तुम्हाला आता काय करावे लागणार आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुराव्यासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आताच सबस्क्राइब करा. तर मित्रांनो, विषय असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रिट याचिका क्रमांक 2345/2014 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने नागपूर विभागातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथील शिक्षणाधिकाऱ्यांना अत्यंत तातडीचे पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती प्रपत्रात मागवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी अशा दोन्ही स्वरूपात 18 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर माहिती देण्यास दिरंगाई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर वैयक्तिकरित्या कारवाई केली जाईल असा सक्त इशाराच या पत्रात देण्यात आला आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आला असेल की सर, यामुळे आम्हाला जुनी पेन्शन खरोखर मिळणार का? तर मित्रांनो, याची कायदेशीर सद्यस्थिती समजून घेणे खूप गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाच्या दिलीप कुमार देशमुख प्रकरणातील निकालानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या शाळा 100% अनुदानावर नव्हत्या त्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होत नाही, तर त्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच DCPS किंवा NPS लागू होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण आशेचा किरण कुठे आहे? या निर्णयात सर्वात आनंदाची आणि मोठी बाब म्हणजे हे संपूर्ण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित म्हणजेच न्यायप्रविष्ट आहे. तिथे अजून अंतिम निर्णय यायचा आहे. शासनाला भविष्यात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी या अचूक डेटाची आवश्यकता आहे. म्हणूनच ही माहिती संकलित केली जात आहे. अनेक शिक्षक मित्रांना संभ्रम असेल की सध्या निकाल विरोधात असताना ही माहिती द्यायची का? तर निश्चित होय मित्रांनो, ही माहिती देणे अत्यंत बंधनकारक आणि तुमच्या फायद्याचे आहे. यासाठी तुम्हाला तातडीने पुढील गोष्टी करावयाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्या मुख्याध्यापकांशी तातडीने संपर्क साधा आणि विहित नमुन्यातील माहिती तयार करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमच्या प्रस्तावासोबत तुमचे वैयक्तिक मान्यतेचे आदेश आणि तुमची शाळा किंवा तुकडी 100% अनुदानावर आलेल्या चे पुरावे, हे दोन्ही पुरावे जोडणं आवश्यक आहेत. तिसरी गोष्ट, वेळेचे भान ठेवा, कारण 18 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जरी सध्या उच्च न्यायालयाचा निकाल तांत्रिकदृष्ट्या विरोधात वाटत असला तरी सर्वोच्च न्यायालयातून सर्व शिक्षक बांधवांना अंतिम न्याय मिळेल असा विश्वास पेन्शन योद्धा प्रदीप महल्ले यांनी व्यक्त केला आहे. कायदेशीर लढाईसाठी शासनाकडे आपला डेटा असणे हा आपल्यासाठी एक सकारात्मक टप्पा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इतर शिक्षक मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणाचीही माहिती सुटणार नाही. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि अधिकृत अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.